एक सविस्तर अपडेट जाणून घेतोय। मुंबईतून एक घटना समोर आली आहे। मुंबईच्या गोवंडी परिसरात महिलेनं एका 19 वर्षीय तरुणीची गोळ्या झाडून हत्या केलेली आहे। शिवा समृद्ध तरुणीचं नाव। आरोपीच्या पतीसोबत मृत तरुणीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयातूनच हत्या केल्याची माहिती आहे आणि या हत्या प्रकरणी 2 संशयितांना ताब्यातही घेतलाय। 25 वर्षांची एक महिला आरोपी आणि 23 वर्षांचा एक पुरुष आरोपी यांना ताब्यात घेण्यात आलाय। आरोपी महिला पसार झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी जखमी तरुणीस गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात नेलं, मात्र तरुणीचा मृत्यू झाला। एकंदरीतच गोवंडीत अतिशय धक्कादायक अशी घटना आपण पाहतोय। अनैतिक संबंधातून एका विवाहितेनं एका 19 वर्षीय तरुणीची गोळ्या झाडून हत्या केलेली आणि त्यानंतर ती फरार झाली। जेव्हा त्या जखमी तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं तेव्हा तिचा मात्र मृत्यू झाला। ऋतिक गणकवार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले। ऋतिक, या संदर्भात आता अधिकचा तपशील काय, कारवाई कशी सुरू झाली आहे? नक्कीच आपण बघतोय की दुर्दैवी अंत जो आहे तो 19 वर्षीय तरुणी जिचं नाव शफा आहे तिचा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर हे प्रेमाचं ट्रँगल आहे आणि त्या ट्रँगलच्या प्रकरणातूनच जे अनैतिक संबंध निर्माण झाले त्यातून ही खुनाची घटना घडल्याचं प्राथमिक तपासात पोलिसांना स्पष्ट झालेलं आहे। दुपारी 12 वाजेच्या सुमारास ही घटना जी आहे गोवंडी परिसरामध्ये घडलेली आहे आणि घटना घडल्यानंतर जवळपास 9 ते 10 तासांमध्येच पोलिसांनी आरोपीला अटक केलेला आहे। खरं तर सगळा जो परिसर आहे गोवंडीचा तो गजबजलेला परिसर आहे। अशातच एक महिला येते, तिच्यासोबत एक पुरुष देखील असतो आणि ती या 19 वर्षीय तरुणीवरती अक्षरशः गोळ्या झाडते। त्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी त्या तरुण महिलेला पकडायचा देखील प्रयत्न केला होता, मात्र महिला तिथून फरार झाली होती। मात्र पोलिसांनी शिताफीने महिलेला पकडलं असून यामागचं जे प्रकरण आहे ते समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। महिलेचा पती आणि जी 19 वर्षीय तरुणी जी मृत पावलेली आहे त्यांचं अनैतिक संबंध होते आणि याच रागातून महिलेनं तिचा खून केल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती समोर येते। पोलीस जो आहे तो अधिकचा तपास करत आहेत। धन्यवाद ऋतिक, सविस्तर अपडेटसाठी।